महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून मनदीप रोडे व राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांची उमेदवारी जाहीर केली। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर भोयर यांच्या उमेदवारीवरून सभास्थळी एकच राडा झाला। यावेळी मनसेच्या 2 गटात चांगलीच हाणामारी झाली। राजुरा विधानसभा क्षेत्रातील उमेदवारी जिल्हा प्रमुख सचिन भोयर यांना जाहीर केल्यावरून त्या विधानसभा क्षेत्रातील दुसरा इच्छुक गट नाराज झाला। बैठकीनंतर वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले। हा राडा इतका वाढला की पोलिसांना मध्यस्थी करावी लागली। या घटनेनंतर इच्छुक उमेदवार चंद्रप्रकाश बोरकर तीव्र नाराजी यांनी दर्शवली। या क्षेत्रातून आपण बंडखोर म्हणून उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। तर ज्या पक्षाला आज 2009 पासून प्रकाश बोरकरनी या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये त्याला खऱ्या अर्थाने वाढवलं। 10 ते 15 वर्षापासून लांदा ग्रामपंचायतीवर काही का असेना सत्ता आहे आणि आम्ही 2011-12 मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा लढली आणि राजुरा कोरपना जीवतीमध्ये सर्वात जास्त शाखा या प्रकाश बोरकरनी उभ्या केल्या, परंतु त्यांना न राजुरा विधानसभा क्षेत्राची सीट न देता साहेबांनी जे 10 ते 12 दिवसापासून आलेला सचिन भोयर जे चंद्रपूरचा रहिवासी त्याला सीट देऊन साहेबांनी बहुत मोठी गलती केली। याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी माफ करणार नाही, आमचे पदाधिकारी सुद्धा माफ करणार नाही। काय करणार आहे तुम्ही आता? साहेबांनी 31 राजुरा विधानसभा बरखास्त करावं, तिथून लढू सुद्धा नाही अशी भूमिका काय असणार आहे? आम्ही बंडखोरी करणार, सरळ सांगत आहोत, बंडखोरी करणार। तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झालेले जिल्हा प्रमुख सचिन भोयर यांनी पक्षात असे चालतच असते असे म्हणून वेळ मारून नेली। पक्षप्रमुखांनी उमेदवारी जाहीर केल्याने त्या भागातील वंचित घटकांना न्याय कसा मिळेल याकडे लक्ष देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। तर चंद्रप्रकाश बोरकर यांची तात्काळ प्रभावाने पक्षातून हकालपट्टी केल्याचेही जाहीर केले। अशा घटना प्रत्येक पक्षामध्ये होत असतात, तर या गोष्टीकडे लक्ष न देता उमेदवारी जाहीर झाली आणि ती राजुरा विधानसभा सर कशी करायची, जिंकायची कशी, त्या विधानसभेतले शेतकरी, कामगार, जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे ते काम आम्ही चांगल्या क्रमाने करणार आहे। या चंद्रप्रकाश बोरकर आणि समर्थकांनी ज्या पद्धतीने राडा केला त्यांच्यावर काही कारवाई करण्याची मागणी कराल? पक्षांतर्गत साहेबांनी त्यांची हकालपट्टी घोषित केली आहे, त्याचं पत्र लगेच उद्याला किंवा आज मिळून जाते।